लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। एक मराठा लाख मराठा घोषणा देत तहसीलदारांची खुर्ची जाळली। उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली म्हणून निषेध। बातमी फुलंब्री तहसीलदार यांची खुर्ची एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत जाळण्यात आल्याची घटना समोर येत आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठा समाजाला ओबीसी मधून सगळे सोयरे यांचे पुरावे ग्राह्य धरून सरसकट आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीकरिता मनोज जरांगे पाटील हे मागील 6 दिवसापासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत। त्यामुळे त्यांची तब्येत अतिशय खालावली आहे। तसेच शासन जरांगे पाटील यांची व मराठा समाजाची दखल घेत नाहीत म्हणून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी दिनांक 24 सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार यांची खुर्ची बाहेर काढून त्याच्यावर तेल ओतून पेटवून दिले व एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या। या प्रकरणी मंगेश संजय साबळे राहणार गेवराई पायगा, वसंत शामराव बनसोड राहणार पाथरी, अजिनाथ नारायण साबळे राहणार गेवराई पायगा या 3 जणांवर शासकीय कार्यालयात अनधिकृतरित्या प्रवेश करणे, खुर्ची जाळून आगळीक, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय कर्मचारी यांच्या जीविताला हानी उत्पन्न होईल असा प्रयत्न करण्याची कृती संगनमत करून केल्याने फुलंब्री पोलीस ठाण्यात या 3 जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर 434/2024 भारतीय न्याय संहिताचे कलम 110, 126 फ सह कलम 120 महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच कलम 3 शासकीय मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून वरील 3 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुडे हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।